बातमी अशोक खरात संदर्भात। अशोक खरातच्या सीडीआर प्रकरणी होणारे आरोप अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत फेटाळून लावलेत। काही दिवसांपासून दमानियांकडे सीडीआर कुठून आला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। आता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केलाय। अशोक खरातचा सीडीआर कुठून आला याबाबत अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। यावेळेला अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाले असंही पाहायला मिळालं। वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा सीडीआर आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे। आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं आणि मी दुसऱ्या नंबरवरनं तुम्हाला तो सगळा डिटेल पाठवतो हेही सांगितलं। दुसऱ्या नंबरवरनं जवळजवळ पाऊण तासानंतर म्हणजे जवळजवळ 12:49 मला एक एक्सेल शीट आलं आणि त्याच्यात खूप वर्टिकल्स होते। बरं, मग मी विचार केला की आपण आता रात्री बघू, कारण आम्ही सगळे मित्रमंडळी फिरत होतो तिथे। आणि रात्री जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं बघितलं, डोळे जिजले, पण शोधले मी ते। वाटेल ते बोलायचं, तोंड नाही म्हणून बोलत सुटायचं। लढून बघा एकदा, पक्षाचं छत्र न घेता। चॅलेंज आहे माझं तुम्हाला, चॅलेंज। आणि याच्यावरनं मला नक्की सिद्ध झालं की मी जे करते ते योग्य करते। आणि हे त्याच्यावरनं सिद्ध झालं, कारण सगळ्या पक्षाची मंडळी जेव्हा तुमच्याबद्दल बोलायला लागतात ना वाटेल ते, तेव्हा समजायचं की आपण योग्य त्या मार्गावर चालतो। हे मी त्याच्यातनं माझा इन्फरन्स हा होता पाहिजे की तुम्ही 17 कॉल त्यांना का केले, रुपाली चाकणकरांनी 177 कॉल त्यांना का केले, सुनील तटकरेंनी, चंद्रकांत पाटलांनी, आशिष शेलारनी, सगळ्यांनी कॉल का केले। आणि पुन्हा त्या कॉन्स्पिरसी थिअरी बाई ज्या आहेत ना, अंधारे बाई, त्या म्हणतात की त्यांनी अँटी सीएम लॉबी विरुद्धच केलं। अँटी सीएम लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते सीएम लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही। त्याला मी काय करू, उपटू, नवीन घालू त्याच्यात? तुम्हाला पाठवते मी सीडीआर, शोधा तुम्ही कोणाचे कॉल आहेत ते। तर दादांचा अपघात झाला तेव्हा 29 मेसेज समता पथसंस्थेचे आले असाही दावा अंजली दमानिया यांनी केलाय। 27 जानेवारीला 17 मेसेज समता पथसंस्थेचे होते असं दमानिया यांनी म्हटलंय। अशोक खरातचे समता पथसंस्थेसोबत जवळचे संबंध होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे। आणि आता अंजली दमानिया यांनी आणखी नवीन आरोप केले। बँकेकडनं मेसेज येतो, कधी OTP येतो, कधी मेसेज येतो। तसाच या समता पतसंस्थेकडनं इतक्या वेळा मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे 27ला 17, 28ला 19, 29ला 10, 30ला 8 आणि 31ला 8। हे कधीही इतके मेसेजेस यायचे नाहीत, महिन्याभरात सुद्धा यायचे नाहीत जेवढे या एक दिवशी आलेत। हे बघा, त्याची मी समरी बनवली। खरातला आलेले आहेत, त्यांच्या नंबरवर समताकडनं आलेले आहेत। म्हणजे त्याच्यात पैसे डिपॉझिट झालेत का, काढले गेलेत का, फिरवले गेलेत, हे आता यंत्रणेंनी शोधायचंय। पण ही महत्त्वाची माहिती माझ्याकडे आली आहे, जी मी आता यंत्रणेंना देणार आहे। आता महत्त्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवारां गेल्याच्या, त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समताचे। 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत। 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत। 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। हे दिवसाचे आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे।